नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2024 साठीचं इंडेक्स, स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. आपण हे ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण एका महत्त्वाच्या अपडेटकडे येऊया. आपण जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण लाईव्ह सेशन सुरू करणार आहोत आणि ह्या सत्रामधलं पहिलं लाईव्ह सेशन जे असणार आहे हे आपण गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता सुरू करणार आहोत. हे लाईव्ह सेशन जे असणार आहे हे मार्केट चालू असताना साधारण मार्केटच्या पहिल्या एका तासामध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते, अशा वेळेला मी कशा प्रकारे विचार करतो, कशा पद्धतीनं मार्केट ओपन झाल्यानंतर आपल्याला काय मूवमेंट होऊ शकते ह्याचा आपण विचार करतो आणि त्यानुसार कशा प्रकारे आपण विश्लेषण करतो हे सर्व या लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं जाणार आहे. तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर कालच्या व्हिडिओमध्ये अधिक माहिती दिलेली आहे. आता हे जे लाईव्ह सेशन असणार आहे ह्या सेशनची जी लिंक आहे हे आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, टेलिग्रामचे ग्रुप आहेत, फेसबुकचे ग्रुप आहेत, ह्या सर्व ग्रुपमध्ये ती लिंक शेअर केली जाईल. शक्यतो प्रयत्न असा असणार आहे की आदल्या दिवशी म्हणजे उद्याच ती लिंक ग्रुपमध्ये संध्याकाळी शेअर करावी. पण काही कारणानं जर तसं शक्य झालं नाही तर 5 तारखेला सकाळी आपल्याला त्या सेशनची लिंक ग्रुपवर उपलब्ध करून दिली जाईल. जर समजा ग्रुपवर सुद्धा तुम्हाला ती लिंक मिळाली नाही तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आल्यानंतर तुम्ही लाईव्ह ते सेशन जे असणार आहे ते तुम्हाला दिसायला लागेल. तर त्यामुळे लिंक सगळ्यांना ग्रुपवर उपलब्ध होईल. आता हे जे सेशन आहे हे ट्रायल सेशन असणार आहे. पुढच्या आठवड्यापासून आपण साधारण 1 किंवा 2 आठवडे हे लाईव्ह सेशन घेऊन बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जो काही फीडबॅक येतो, जो काही रिस्पॉन्स येतो ते सर्व बघून मग आपल्याला ही लाईव्ह सेशन रेग्युलर करायची आहेत का लाईव्ह सेशन अधूनमधून घ्यायची आहेत ह्याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल. तर त्याच्यामुळे पहिलं ट्रायल सेशन जे असणार आहे हे गुरुवारी असणार आहे. सकाळी 9 वाजता सुरू होईल. माझी अपेक्षा अशी आहे की चांगला प्रतिसाद असेल तर 10:15 किंवा जास्तीत जास्त 10:30 पर्यंत हे सेशन चालू असेल. तर त्यावेळेला मी काय विचार करतो, मी कशा पद्धतीनं विश्लेषण करतो, मार्केट ओपन झाल्या झाल्या फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर जास्तीत जास्त सदस्यांनी ग्रुपमध्ये जॉईन व्हा आपल्या आणि ग्रुपमध्ये येणाऱ्या लिंकच्या सहाय्यानं या लाईव्ह सेशनला सुद्धा हजेरी लावा. कारण तुमचा जर प्रतिसाद जास्त असेल, जास्त त्याला बघणारे सदस्य लाईव्ह बघत असतील तर त्यावर आपण ठरवणार आहोत की पुढे ह्याला किती वेटेज द्यायचं आहे, किती सेशन्स घ्यायचे आहेत आठवड्यातून, ह्या सर्व गोष्टी आपल्याला मग पुढे ठरवणार आहोत. तर हे ट्रायल सेशन जे पहिलं असणार आहे हे गुरुवारी असेल. माझ्या मते आता तुमच्या हा विषय लक्षात आला असेल. तर आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे आपण बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये आपण बघू शकता की आज गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. साधारण 52,350 च्या वर आपल्याला हे ओपनिंग चार्टवर झालेलं दिसतंय. नॅचरली मी कालच विश्लेषण केलं होतं. तुम्ही जर कालचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की जर समजा गॅप अप ओपन झालं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं 300, 350 ह्या किमतीच्या आसपास जर ओपन झालं तर ओपनिंग नंतर पहिल्यांदा एकदा सेलिंग येणार आणि सेलिंग कुठपर्यंत येणार, आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा जो एरिया आहे तिथपर्यंत येणार आणि त्यानंतर काय होऊ शकतं, त्यानंतर एक बाउन्स नक्की बघायला मिळणार आणि हा बाउन्स जो हाय बनलेला आहे, हा हाय म्हणजे पहिल्या ओपनिंग नंतर जो हाय बनलाय तो जर ब्रेक झाला तर ही तेजी कंटिन्यू होऊ शकते. अन्यथा
जर हा हाय ब्रेक झाला नाही आणि पुन्हा खाली यायला लागलं, तर मग थोडंसं आपल्याला काय होऊ शकतं, सेलिंग वाढू शकतं. अशा पद्धतीनं मी कालच सांगितलेलं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलेलं होतं, की गॅप अप ओपनिंग होण्याची शक्यता आहे. याचं कारण ज्या पद्धतीनं आदल्या दिवशी क्लोजिंग झालं होतं, ते बघता आपल्याला गॅप अप ओपनिंगची शक्यता होते. आणि तुम्ही बघू शकता पहिल्या 15 मिनिटाचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला अतिशय चांगली अशी तेजी बघायला मिळाली. तुम्ही जर समजा बँक निफ्टीमध्ये आपण कालच्या ज्या 3 टार्गेट थिअरीनुसार 3 टार्गेट लावलेली असतील, तर तुमच्या लक्षात येईल की तिन्ही टार्गेट आज अचीव झालेली आहेत. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, पुन्हा एक बाउन्स झाला आणि पुन्हा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतंय. तर हे जे शेवटचं प्रॉफिट बुकिंग आलंय, हे साहजिक असतं, कारण इतकी मोठी तेजी झाल्यानंतर ज्यांनी इंट्राडे ट्रेड घेतलेले असतात त्यांना थोडंसं आपल्याला आहे त्या पोझिशन सोडणं भाग असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला हे शेवटचं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं. आणि हे जे मधलं प्रॉफिट बुकिंग होतं, हे पण नॅचरल होतं, कारण एवढी मोठी तेजी झाल्यानंतर काही जण ह्या ठिकाणी प्रॉफिट बुक करतात आणि मग खाली आल्यावर काय होतं, नवीन बायरला पण संधी मिळते आणि पुन्हा आपल्याला तेजी करता येते. आता ह्याचं कारण गॅप अप ओपन झाल्यानंतर का खाली येईल, ह्याचं कारणही काल सांगितलेलं होतं. कालचा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला असेल, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिस झाल्या असणार. त्यानंतर पुन्हा तेजी का येईल त्याचं कारण सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी होत्या कालच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही तो बघितला नसेल, तर पुन्हा जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवर चेक करू शकता. आता आपण काय करूया, उद्या काय होऊ शकतं आणि उद्यासाठी आपल्याकडे इम्पॉर्टंट लेवल काय आहेत हे समजून घेऊया. तर उद्यासाठी आपण काय केलंय, 52,775 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे. खालच्या बाजूची 52,550 ही इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे. आता उद्या जर समजा आज ज्या पद्धतीनं क्लोजिंग आलंय, उद्या सुद्धा गॅप अप ओपनिंग होण्याची शक्यता आहे. तर उद्या मात्र काय होईल, आजच्या प्रमाणेच गॅप अप ओपनिंग नंतर प्रॉफिट बुकिंग येईल का, का आधी वर जाईल? तर उद्या जर गॅप अप ओपनिंग झालं, तर दोन्ही गोष्टींची शक्यता 50-50 आहे. कदाचित काय होईल, आज थोडंसं खाली आलं होतं, उद्या पहिल्यांदा वर जाईल आणि मग खाली येईल. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, एकच पॅटर्न रोजच्या रोज आपल्याला बघायला मिळत नाही. थोडाफार फरकानं मग आपल्याला त्या पद्धतीनं मूव्हमेंट बघायला मिळते. तर उद्या गॅप अप होण्याची शक्यता आहे. आणि समजा गॅप अप ओपन झालं आणि 52,775 च्या वर टिकायला लागलं, तर काय होऊ शकतं, 52,875, 52,975 आणि 53,075 ह्या 3 लेवल आपल्याला उद्याच येताना बघायला मिळू शकतात. मात्र फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं, तर मात्र थोडं सावध राहावं लागणार आहे. आणि 52,550 या लेवलला कशा प्रकारे ट्रीट होतंय ते बघणं आवश्यक असणार आहे. खरं बघायला गेलं तर 52,550 आणि 52,500 हा सपोर्ट झोन आहे. आता जर समजा ह्याच्या खाली जायला लागलं, तर काय होऊ शकतं, 52,450, 52,350 आणि 52,250 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा बघायला मिळू शकतात. ओपनिंग कुठे होतंय आणि ओपनिंग नंतर साधारण पहिली 15-20 मिनिटं काय होतंय हे बघितल्यानंतर मग आपल्याला पुढचा अंदाज लावता येऊ शकेल. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि निफ्टी 50 या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. निफ्टी 50 काय केलं, जसं आपण अपेक्षा केली होती त्याच पद्धतीनं आपल्याला निफ्टी 50 मध्ये मूव्हमेंट बघायला मिळाली. मी थोडंसं आधी झूम करतोय आणि मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे जर तुम्ही बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की निफ्टी 50 मध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं अपेक्षा होती त्या पद्धतीनंच गॅप अप ओपनिंग झालं आणि गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग आलं. आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं गॅप अप ओपनिंग नंतर प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येणार, तर आदल्या दिवशीचं क्लोजिंगचा एरिया आहे, त्यानंतर एक बाउन्स येणार आणि हा बाउन्स जर समजा हा हाय ब्रेक करत असेल, तर मग आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते. तुम्ही हीच रेंज जर इकडे एक्सटेंड केली, तर लक्षात येईल ब्रेकआउट दिलं, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि पुन्हा डब्ल्यू पॅटर्न म्हणून आणखीन ब्रेकआउट दिलं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टी 50 मध्ये ह्याच ठिकाणी खरं म्हणजे तेजी होणार हे गोष्ट लक्षात आली होती. कारण हे जे सेलिंग झालं होतं, हे ज्यांनी आदल्या दिवसापासून होल्ड केला होता, गॅप अप ओपनिंगमुळे त्यांना ओव्हरनाईट प्रॉफिट दिसत होतं, त्यांच्यासाठी हे प्रॉफिट बुकिंग होतं. पण काल ज्यांच्यासाठी ट्रेन चुकलेली होती, काल ज्यांना तेजी करता आली नव्हती, किंमत जेव्हा पुन्हा खाली आली आणि कालच्या किमतीच्या आसपास क्लोजिंग किमतीच्या आसपास आली, तेव्हा
नव्यानं खरेदी करणाऱ्यांना एक संधी मिळाली आणि म्हणून आपल्याला ही तेजी बघायला मिळाली. तर हेच आपण काल व्यवस्थित विस्तारानं समजून घेतलेलं होतं. तर हे झालं आपल्याला आज कशा प्रकारे निफ्टी 50 मध्ये मुवमेंट झाली. उद्या कशी होऊ शकते त्यासाठी इम्पॉर्टंट लेवल कोणते आहेत तर 24,475 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला 24,400 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता फ्लॅट ओपन झालं आणि 24,475 ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं वर जात असताना 24,525, 24,575 आणि 24,625 ह्या तीन लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र जर काही कारणानं ज्याची शक्यता कमी आहे फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि 24,400 ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग 24,350, 24,300 आणि 24,250 या लेवल आपल्याला खालच्या बाजूला टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टी या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यांचा मी फक्त तुम्हाला चार्ट दाखवणार आहे. तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टी प्रमाणे ह्या दोन्ही इंडेक्समध्ये विश्लेषण करू शकता. त्यासाठी लागणारी जी इम्पॉर्टंट लेवल्स आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. तर हा फिन निफ्टीचा चार्ट आहे. पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा आपला इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर त्या इंडेक्सचा चार्ट आता ओपन करूया. तर इथे मी निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा चार्ट ओपन केलेला आहे. याचं सुद्धा आपण काय करणार आहे फक्त स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी तुम्हाला इथे ही सर्व माहिती दाखवतोय. तर तुम्ही काय करू शकता ह्या चार्टचा सुद्धा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इथे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स दिलेले आहेत. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय. सगळ्यात पहिल्यांदा डे टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट करूया. त्यानंतर जे स्टॉक मी तुमच्यासाठी या आठवड्यात सिलेक्ट केलेत तर त्या स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. पहिला जो स्टॉक आहे हा आहे भारती एअरटेल. भारती एअरटेलमध्ये आपल्याला काय दिसत होतं ज्या पद्धतीनं अपेक्षा होती त्या पद्धतीनं आपल्याला ब्रेकआउट आलं होतं. सलग जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही तर हे विश्लेषण लक्षात येईल. अधूनमधून जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला स्टॉकचं विश्लेषण समजणार नाही. आता आपल्याला काय परिस्थिती झाली आहे आज गॅपअप ओपन झालं 1650च्या आसपास ओपन झालं आणि 1650च्या आता तुम्ही ह्याच्यासाठी सुद्धा काय करू शकता की आपल्याला एक साधी गोष्ट असते आपल्याकडे एक कॉमन टूल आहे जे मी कायम वापरतो. तर ते टूल कोणतं आहे मी थोडंसं तुम्हाला इथे ऍडजस्ट करून दाखवतो. तर ते टूल आहे फिब रिट्रेसमेंटचं. तर फिब रिट्रेसमेंटचं जे टूल आहे ते आपण जर इथे वापरलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी समजू शकतात. आता इथपासून जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे काय झालं आपल्याला हे फिब रिट्रेसमेंटचं टूल अप्लाय झालं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे लक्षात येते ही 50% ची लेवल होती. काय झालं 50%च्या वर क्लोजिंग देण्याचा हा परवाच्या दिवशी प्रयत्न झाला म्हणजे शुक्रवारी प्रयत्न झाला. काल 50%च्या वर गेलं आपल्याला काय आहे ब्रेकआउट दिलं 61.8% च्या आसपास हाय बनवला आणि लेवल टेस्ट करायला आपण आता खाली आलेलो आहे. आता ह्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत म्हणजे इथे तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवलनं सुद्धा बऱ्याच गोष्टी समजू शकतात. आता प्रत्येक वेळेला मी ते काही वापरून दाखवणार नाही. तुम्हाला आता ते लक्षात आलं पाहिजे की इथे आपल्याला फिब रिट्रेसमेंटचं टूल वापरता येऊ शकतं. तर इथे जर तुम्ही बघितलं तर आता काय झालंय दोन गोष्टी झालेल्या तुम्हाला दिसत आहेत. एक म्हणजे 50% ची लेवल रिटेस्ट करायला खाली आलंय. उद्या जर फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर हे 1650च्या आसपास बनलेला हा जो हाय आहे हा जोपर्यंत ब्रेक होऊन ह्याच्यावर टिकत नाही तोपर्यंत आता एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळणार नाही. हे तर एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय आहे जर तुम्ही कालची आणि आजची ह्या दोनच कॅन्डलचा विचार केलात आणि बघितलं तर तुम्हाला दिसतं इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि हा निगेटिव्ह आहे. त्यामुळे आजचा जर लो आहे हा जर उद्या ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची कारण बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न जो तयार झालाय हा आपल्याला मंदीचा संकेत दाखवतोय आणि हा संकेत ऍक्टिव्हेट कधी होईल जर आजचा लो ब्रेक झाला आणि त्याच्या खाली
टिकलं तर मात्र आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे उद्या ओपनिंग कुठे होतीये आणि आजचा लो उद्या ब्रेक होतोय का हे भारती एअरटेलमध्ये बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आपला आहे तो आहे सिप्ला. सिप्लामध्ये आपल्याला काय दिसतंय? सिप्लामध्ये सुद्धा मागच्या 2 दिवसामध्ये आपल्याला काय झालं होतं, म्हणजे एक तेजी झाली होती डब्ल्यू पॅटर्नचं. त्यानंतर एक इथे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एक इनसाइड कॅन्डल बनली. आज परत एक इनसाइड कॅन्डल बनली आहे. जोपर्यंत आता ही जी काही रेंज तयार झाली आहे खालच्या बाजूला आणि ही वरच्या बाजूला, जोपर्यंत वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं एक ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला मोठी मूवमेंट बघता येणार नाही. सध्या काय होतंय, कॉन्सॉलिडेशन चालू आहे आणि ह्याच्यामध्ये वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता जास्त असते. तर त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल. पण जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही आपल्याला त्याच्यामध्ये फार मोठी मूवमेंट बघता येणार नाही. स्टॉकचं नाव आहे सिप्ला. आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आहे चोलामंडलम. चोलामंडलम मध्ये काय दिसतंय बघा, इथे सुद्धा आपल्याला बघितलं होतं आपण की ही तेजी झाली होती आणि जर खाली येताना ही लेवल ब्रेक झाली असती तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं असतं असं मी विश्लेषण केलं होतं. मात्र काय झालं, लगेचच आपल्याला इथनं बाउन्स बघायला मिळाला. मात्र आजची जी कॅन्डल आहे शूटिंग स्टार कॅन्डल, ही आपल्याला थोडंसं निगेटिव्ह दाखवते. तर त्याच्यामुळे जर समजा आजचा लो ब्रेक झाला तर पहिलं टार्गेट तर ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं, म्हणजे 1230. 1230 हे पहिलं टार्गेट येऊ शकतं आणि हे जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तर मग आपण पुन्हा एकदा ह्या लेवलपर्यंत म्हणजे 1200च्या थोडंसं खाली येताना आपल्याला चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स हा स्टॉक आपल्याला बघायला मिळू शकतो. तर त्याच्यामुळे आता थोडंसं ह्या स्टॉकमध्ये आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक बघूया. ह्या स्टॉकचं नाव आहे कोलगेट पॉमोलिव्ह लिमिटेड. कोलगेट पॉमोलिव्ह लिमिटेडमध्ये आपण काय बघितलं होतं, एक तेजी झाली होती आणि रिट्रेसमेंट आली होती आणि ह्या 50% आसपास मागचे 3 दिवस, आजचा आणि कालचा दिवस जर बघितला तर एकदम छोट्या छोट्या कॅन्डल बनताना दिसत आहेत. कदाचित तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर बघत असाल तर तुम्हाला ह्या कॅन्डल दिसणार पण नाही. तिथे मी जे गोल केलंय त्याच्या आतमध्ये आहेत. पूर्वी अशा कधी बनल्या होत्या? पूर्वी जर तुम्ही बघायला गेला तर ह्या ठिकाणी बनल्या होत्या बघा, एकदम छोट्या छोट्या कॅन्डल बनल्या होत्या. त्यानंतर काय झालं, त्यानंतर 2 दिवस एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. तर तसंच आता होऊ शकतंय, एक तर वरच्या दिशेनं किंवा एक तर खालच्या दिशेनं. म्हणजे ही जी लेवल आहे 2892 च्या आसपास 50% ची लेवल आहे. 2892 च्या खाली जर टिकायला लागलं तर खालच्या दिशेने एक मोठी मूवमेंट होऊ शकते. वर टिकायला लागलं तर वरच्या दिशेनं होऊ शकते. नॅचरल आपल्याला काय दिसतंय, खालच्या दिशेनं होईल असं दिसतंय. त्यामुळे ह्या स्टॉकवर सुद्धा आपण आता लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तर हे झालं कोलगेट पामोलिव्ह लिमिटेड ह्या स्टॉक विषयी. आता स्टॉकच्या विश्लेषणानंतर आपण आता शेवटच्या सेगमेंटकडे जातोय, ज्याचं नाव आहे कमोडिटी मार्केटचं विश्लेषण. तर त्याच्यासाठी आपण पुन्हा एकदा चार्टवर जाऊया. ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा गोल्ड फ्युचर हा MCX वरचा कमोडिटीचा चार्ट बघूया. त्याच्यासाठी आपल्याला इथे गोल्ड फ्युचर ओपन करावं लागेल. MCX वरचं गोल्ड फ्युचरचा चार्ट मी ओपन करतोय. इथे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, मागच्या 2-3 दिवसापासून सांगतोय की इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनण्याची किंवा एम पॅटर्न बनण्याची शक्यता आहे. तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या ही गोष्ट आता लक्षात आली असेल. आता काय झालंय, 50%च्या वर काल क्लोजिंग मिळालेलं होतं. त्यामुळे आता जर हा हाय ब्रेक झाला, अजून झालेला नाहीये, तर आपण काय होऊ शकतं, ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते असं आपण सांगितलं होतं. त्याच्याही वर जायला लागलं तर ही लेवल सुद्धा बघायला मिळू शकते आणि ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला 79,775 च्या आसपास बनलेला हा जो हाय आहे, इथपर्यंत आपल्याला सोन्याची किंमत जाताना बघायला मिळू शकते. तर त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न होणं आवश्यक आहे. डब्ल्यू पॅटर्न मध्ये ही लेवल ब्रेक होऊन ह्याच्यावर टिकणं आवश्यक आहे आणि त्यानंतर ही लेवल ब्रेक होणं आवश्यक आहे. म्हणजे पूर्वीचा जो स्विंग हाय आहे तो पुन्हा सोन्याच्या या फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये येताना बघायला मिळू शकतो. तर हे झालं गोल्ड फ्युचर विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा आपला जो पुढची आपली जी कमोडिटी आहे त्याचं नाव आहे क्रूड ऑइल. क्रूड ऑइलचं फ्युचर मी
MCX वरच ओपन करतोय. मी मागचे 2-3 दिवस सांगतोय की सध्या क्रूड ऑइल आपल्याला ह्या रेंजमध्ये ही 50% ची रेंज आहे. मागचे 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस झाले आपण जवळजवळ दररोज ह्या लेवलला टच करतोय 5883 ला, पण त्याच्या खाली क्लोजिंग देतोय. खालच्या बाजूला आपण ही लेवल जी आहे 23.6% ची 5748 ची याचा सपोर्ट घेतोय. हे 3-6 दिवस ह्या रेंजमध्ये अडकलेलं आहे. जर आता येणाऱ्या काळात ह्या 50% च्या वर टिकायला लागलं तर काय होईल, पहिलं टार्गेट जे आहे ते 5943 चं आहे. त्याच्या पुढचं टार्गेट जे असणार आहे ते 6030 चं आहे आणि शेवटचं टार्गेट आपल्यासाठी काय असेल 6138 चं असणार आहे. तर त्यामुळे जर आपल्याला या 50% च्या वर टिकायला लागलं तर ही टार्गेट बघायला मिळू शकतात. नाही टिकलं, पुन्हा खाली येणार असेल तर खाली येताना आपल्याला सपोर्ट कुठे कुठे आहे तर 5823 ला आहे आणि त्याच्याही खाली आलं तर 5748 ला आहे. तर ह्या लेवल आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तर हे झालं आजचं विश्लेषण. आजच्या या विश्लेषणामध्ये मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटतोय, काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.